शहाजहानने ह्या राणीला नागकाटी राणी असं म्हटलं होतं. का? जाणून घेऊ. केदारनाथ आणि बद्रीनाथ या तीर्थांनी पावन झालेली देवभूमी म्हणजेच आजचं उत्तराखंड. या पवित्र भूमीचं समर्थ रक्षण करणारी अदम्य साहसी वीरांगना म्हणजेच राणी कर्णावती. कर्णावतीचा जन्म हिमाचलमधील कांगडा येथे कटोच राजवंशात झाला. लहानपणापासूनच तिने शस्त्रविद्या, घोडेस्वारी आणि राज्यकारभाराचे धडे घेतले होते. तिच्या मनात स्वाभिमान आणि मातृभूमी प्रेमाची जाज्वल्य भावना होती. तिचा विवाह झाला होता गढवालच्या परमार राज्यवंशातील पराक्रमी राजा महिपती शहा यांच्याशी. गढवालची त्यावेळेस राजधानी होती श्रीनगर, म्हणजेच अलकनंदा नदीच्या तीरावर वसलेलं हे सुंदर राज्य. हे राज्य सोनं, तांबे अशा खाणींनी संपन्न होतं. शिवाय घनदाट जंगल, तिबेटची व्यापार ह्या सगळ्या गोष्टी या राज्याला अधिक समृद्ध करत होत्या. राजा महिपती शहा शूर होते. त्यांचा स्वभाव मनस्वी होता. मुघल बादशहांच्या अधिपत्याला त्यांनी कधीही मान्यता दिली नाही. जहांगीर आणि नंतर शहाजहान यांच्या सत्तेला त्यांनी ठाम विरोध केला. 1631 मध्ये कुमाऊशी लढताना महिपती शहा यांना वीरमरण आलं. त्यावेळी त्यांचा मुलगा पृथ्वीपती हा फक्त 7च वर्षांचा होता आणि नाईलाजाने तो गादीवर बसला. राणी कर्णावतीने दुःख बाजूला ठेवून राज्यकारभार हाती घेतला. एकीकडे प्रशासन तर दुसरीकडे सीमा सुरक्षा, दोन्ही जबाबदाऱ्या तिने अगदी समर्थपणे सांभाळल्या. याशिवाय जलसिंचन, रस्ते, धर्मशाळा, उद्योगधंदे, व्यापार या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तिने आपलं राज्य समृद्ध केलं. पण तिची खरी परीक्षा होती 1640 साली. बादशाह शहाजहानने गढवाल जिंकण्यासाठी दिल्लीहून सरदार नजाबत खान याला प्रचंड सैन्यासह पाठवलं. मुघलांना वाटलं की एक स्त्री राज्य चालवतीये, गढवाल तर सहज जिंकलं जाईल. पण त्यांनी हिमालय ओळखला नव्हता आणि राणी कर्णावतीचं धैर्यही. राणीने डोंगर दऱ्यांचा अचूक उपयोग करून एक मस्त योजना आखली. गढवाली सैनिकांनी छापामार नीतीचा वापर करून मुघल सैन्याला अरुंद घाटांमध्ये चढकवलं. त्यांचा अन्न पुरवठा तोडला, मार्ग रोखले. भयंकर थंडी, भूक आणि सततचे हल्ले यामुळे मुघल सैनिक हतबल झाले. शेवटी त्यांना शरणागती पत्करावीच लागली. पण राणीची एक अट होती, तुम्हाला जर परत जायचं असेल तर राणी कर्णावतीने हजारो मुघल सैनिकांची नाकं कापून त्यांना परत पाठवलं. हा केवळ पराभव नव्हता, अभिमानाचा संदेश होता. गडभूमीवर आक्रमण केल्यास दया नाही. या घटनेनंतर मुघल दरबारात तिची दहशत पसरली आणि ती नागकाटी राणी म्हणून प्रसिद्ध झाली. कर्णावतीने केवळ युद्ध जिंकलं नाही तर राज्याला स्थैर्य दिलं, प्रजेला सुरक्षितता दिली आणि तिचा आणि राज्याचा स्वाभिमान जपला. उत्तरेला तिबेट, पूर्वेला कुमाऊ, दक्षिणेला उत्तर प्रदेश अशा सीमांमध्ये वसलेल्या गढवालला तिने अभेद्य किल्ला बनवलं.